चंदन माणसा दे कायचे अन मायचे चंदन माणसा वंदन माणसा वंदन माणसा वंदन माणसा वंदन माणसा. काय म्हणतायत वामन दादा? मानवतेची करून होळी नको भाजू आपुली पोळी. मानवतेची करून होळी नको भाजू आपुली पोळी. पिकेल पोळी तुझी निराळी रडेल जनता साधी भोळी. पिकेल पोळी तुझी निराळी रडेल जनता साधी भोळी. ही समता गौतमाची अन ममता ही माणसा करू वंदन माणसाला हो वंदन माणसा वंदन माणसा वंदन माणसाला. हाच मानवमुक्तीचा संदेश घेणारे आणि आपल्या जीवनातून अविरतपणे मानवमुक्तीचा ध्यास घेतलेल्या सगळ्या महामानवांना, महान स्त्रियांना प्रथमतः मी विनम्र भाव अभिवादन करतो. आज सकाळपासून अनेक ठिकाणी झालेलं आहे. इथे जवळच सांताक्रूजला 4थ्या रोडवरती कार्यक्रम होता. दादांनी सांगितलं की भक्तांच्या काही आजारपणामुळे त्यांना येता आलं नाही आणि मग त्यांनी मला विचारलं आणि मी जवळच असल्या कारणाने मला येणं शक्य झालं. मी दादांचे आणि शाखेचे सगळ्यांचे आभार मानतो की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. काय आहे भारतीय संविधान समजून घ्यावं लागेल. आपण म्हणतो भारतीय संविधान जिंदाबाद, बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याच्यावरती एक संविधान नावाचं पुस्तक आहे, परंतु नेमकं संविधान काय आहे ते का महत्वाचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना 1947ला काय झालं? काय झालं 1947ला? काय झालं? भारत स्वतंत्र झाला. सगळ्यांनी मोठ्यानं बोलायचं आहे. भारत स्वतंत्र झाला. परत सांगतो, दोनदा सांगितलं ही गोष्ट, इकडं परत तिसऱ्यांदा सांगतो. लहानपणी दिवाळीमध्ये फटाके फोडत असताना मित्रांसोबत तो रशी बॉम्ब असतो ना, त्याची वाट काही मी काढली नाही, त्यामुळे जिथं लावला तिथंच फुटला. त्यामुळे एका कानाने ऐकायला कमी येतं, मोठ्यानं बोलावं लागेल तेव्हा मला ऐकायला येईल. काय झालं 1947ला?